नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल. आज आमचा डे 2 आहे जगन्नाथपुरीमध्ये आणि आम्ही आता निघालो आहोत. एक मंदिर आहे इकडे हनुमान दादाचं. त्या मंदिराचं काय महत्त्व आहे काय नाही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन, पण मला माहिती नाही तिकडे फोन अलाउड आहे की नाही. पण जगन्नाथपुरीचे दर्शन करून खूप मन प्रसन्न झालं, खूप धन्य झालो आहोत आम्ही. आई मागे बसली आहे. आता निघालो आहोत. पुढचा प्रवास आमचा सुखाचा हो, व्यवस्थित हो. सगळ्यांना सुखी ठेवो परमेश्वर आणि आम्हालाही सुखी ठेवो. चला तुम्ही दाखवते मी मंदिर. प्रयत्न करेन दाखवण्याचा, नक्की नाही सांगू नाही शकत काय काय नाही तिकडे. मोबाईल अलाउड आहे की नाही मला पण माहिती नाही. चला, जय जगन्नाथ. दो तीन ना, तू खाएगी ना 3. तुम्ही बघू शकता दर्शनाला जाण्याच्या अगोदर आम्ही इकडे नाश्ता करणार आहोत, कारण इकडे नाश्त्याचे ऑप्शन खूप जास्त आहेत. पण ट्रॅफिक पण खूप आहे रस्त्यामध्ये. आम्ही गाडी वगैरे पार्क करू नाही शकत, कारण हे जगन्नाथजीचं मंदिर आहे. त्याच्या समोर एक समुद्र आहे, तिकडेच आम्ही पार्किंग केली आहे गाडी आणि तिकडेच आम्ही पार्किंग करून आम्ही रिक्षाने पुढे जाणार आहोत मंदिरामध्ये. आम्हाला नारळाची चटणी फक्त गोड भेटते, त्याच्यामुळे थोडासा मूड ऑफ होतोय, कारण आम्ही गोड चटणी खात नाहीत. चला ठीक आहे, जशा ज्यांच्या गावामध्ये त्यांचं कल्चर आहे, खाणं आहे, सगळं आमच्या महाराष्ट्रासारखं आम्हाला थोडी ना भेटणार आहे. पण ठीक आहे, छान आहे, टेस्ट आहे. उडीसाची पण डिश ट्राय केली पाहिजे. हा पुरीचा बीच आहे आणि किती सुंदर घोडा उभा आहे बघा, व्हाईट शुभ्र. आणि ह्या बीचवरती म्हणतात आंघोळ केली पाहिजे, पण आम्ही आंघोळ नाही करणार, फक्त स्वतःवरती शिंपडणार आहेत पाणी. बघा, मी आणि आई आलेलो आहोत आणि माझे मिस्टर रिक्षा करतात. आम्हाला ज्या ठिकाणी फिरायला जायचं तिकडे आम्ही रिक्षाने जाणार आहेत, गाडीने नाही. गाडी पार्किंगला टाकली आहे. हा आहे पुरीचा बीच. हे सगळे अशी आंघोळ करतात. आई चालली आहे स्वतःवर पाणी शिंपडायला, मग मी माझ्या अंगावर पाणी शिंपडणार. इकडे असं सगळं भेटतं खाण्याचं आणि इकडे सगळं असं बसायची पण फॅसिलिटीज आहे बीचवरती, चेअर वगैरे टाकून. जसं गोव्याला वगैरे असतं ना तसं इकडे उंट आहे. इकडे सगळे आंघोळ करतायत. बुटाड नाही काढायचं. आम्ही निघालो आहोत आता. स्वतःवरती फक्त पाणी शिंपडलं. म्हणतात ना, मनामध्ये काय राहिलं नाही पाहिजे. सगळे आंघोळ करतायत आणि मी आंघोळ नाही केली असा मला खंत नाही राहायला पाहिजे, म्हणून आम्ही अंगावरती पाणी शिंपडलं. जय जगन्नाथ. बघा उंट. ये दादा ने हम लोग को लूट लिया या पता नहीं, भगवान जाने. दादा बोल दो. ये माला लिया है. नाम क्या है तुम्हारा? ये कान का लिया. इधर बोलो, इधर कान का दो एक जोड़ी निकाल के. वीडियो में आ रही है तुम लोग. ये देखो, और ये पूरी के सामने बैठे दादा बोल रहे मैंने नहीं लूटा. ये माला लिया
और ये कान का लिया दादा, जय जगन्नाथ। अरे बोलो जोर से, जय जगन्नाथ। जय जगन्नाथ। वो नोट गिरा। ये बीच का नाम क्या है? लाइट हाउस। हाँ, लाइट हाउस बीच है। आम्ही आता ही ऑटो केली आहे, आम्हाला ज्या ज्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि ऑटोवाल्याने आमच्याकडनं 500 रुपये घेतले. 1000 रुपये बोलतात, 600 बोलतात, पण 500 मध्ये डन झाले. जय जगन्नाथ। जय जगन्नाथ। आपके इधर डीजल तो बंद है, अभी आपको ही दे रहे हैं। समुद्र एवढा मोठा वाटतो ना की असं वाटतं संपतच नाही. आणि बोलतात की इकडे गोल्डन बीच पण आहे आणि इकडे एक लाईट हाऊस बीच पण आहे. हा लाईट हाऊस बीच आहे आणि त्याच्या पुढे गोल्डन बीच आहे. आलो आहोत जगन्नाथपुरीजीच्या मावशीच्या घरी. म्हणतात की जगन्नाथजी जेव्हा आजारी असतात, 15 दिवस जेव्हा मंदिर बंद असतं, तेव्हा ते आपल्या मावशीकडे येतात 15 दिवस राहण्यासाठी आणि मग त्याच्यानंतर मंदिर उघडतं. तर चला आम्ही जाऊया त्यांच्या मावशीला भेटायला. रिक्षाची हाईट खूप जास्त आहे. जय जगन्नाथ। जय जगन्नाथ. जरा रिक्षा घेतलेली आणि कंटिन्यू रिक्षा चालू राहणार आहे. बघा, हे त्यांच्या मावशीच्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे. हे मंदिर आहे. तर बघा, हे आहे तिकडे जगन्नाथजी 15 दिवसासाठी येतात आणि आम्ही आलो आहोत. भले आम्हाला आतमध्ये जायला भेटेल माहिती नाही, पण आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन जाणार आहोत. मन प्रसन्न झालं बघून. मासी मंदिराच्या बाहेर ह्या 70 वर्षाच्या मावशी होत्या आणि आम्ही ह्यांचाही आशीर्वाद घेतला आणि ह्यांचा आशीर्वाद घेऊन बरं वाटलं. आतमध्ये मंदिरामध्ये अलाउड नाही आहे, म्हणून आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि निघालो आहोत. रथयात्रा पे दर्शन होगा। रथयात्रेला दर्शन होणार. जय जगन्नाथ. त्यांच्या मावशीच्या मंदिरात येऊन पण आम्हाला खूप बरं वाटलं. आता आम्ही आलेलो आहोत बेडी हनुमानजी मंदिर. ह्याची पण एक कथा आहे, ह्याची पण एक स्टोरी आहे, ती तुम्हाला यूट्यूबवर सर्च करायला भेटेल. पहिला असा अनुभव होता की ह्या मंदिरामध्ये 10 रुपये तिकीट आहे एंट्री. आणि आतमध्ये मला असं वाटतं देवाच्या नावावरती भरपूर पैसा भक्तांकडनं घेत आहेत. आणि खरंच खूप इकडे परेशानी आहे भक्त लोकांची, जे सगळे दर्शन करण्यासाठी जातात पण त्यांना अर्ध्या रस्त्यामधून पाठवतात की आप लोग तिकीट लेके आओ, पहिले बाद में दर्शन करो, तिकीट लेके आओ फिर दर्शन करो. तर हे थोडंसं जरा दुःख वाटतंय मनाला, पण ठीक आहे. एवढ्या लांबून आम्ही दर्शनासाठी आलो तर देवासाठी आम्ही विचार नाही करणार एवढा. सगळ्यांची यात्रा सफल हो, जशी आमची होते तशी. कृपा राहो हनुमान दादाची. हा अशा जंगलमधून एक मंदिर आहे इकडे. याच मंदिरामध्ये जात आहेत सगळे आणि तिकडे पण मंदिर आहे. आम्हाला थोडंसं कन्फ्युजन झालेलं, पण इकडे पण मंदिर आहे मागे समोर आणि इकडे पण एक मंदिर आहे. खूप जुन्या काळाचं काहीतरी वाटतंय, पण आम्हाला एवढं रहस्य माहिती नाही, तर बघूया पुढे. हातापायामध्ये ताकद आहे तोपर्यंत आईचे दर्शन करून घ्या तुमच्या पण. आई वडील म्हातारे झाल्याच्या नंतर मग एवढं चालू नाही शकत आपले. छोटी माझी आई म्हातारी होण्याच्या अगोदर मी तिला दर्शन करून घेते सगळे. नंतर नाही होणार बाबा चालायला वगैरे एवढं. आताच गुडघे दुखी खूप चालू आहे. कंबर दुखी, गुडघे दुखी वय झाल्यावर चालू होतं.
आणि मी सगळं माझ्या आणि मुलीच्या चालावं खूप लागतं, त्याच्यामुळे आम्ही माया लेकी निघालो आहोत. सासू सासऱ्यांना पण आणायची खूप इच्छा आहे. बघूया त्यांच्याबरोबरचा ट्रिप कधी सक्सेस होईल माझा. बघा हे मंदिर आहे आणि इकडे छोटीशी बेड पण आहे त्यांची कृष्णाची. जगन्नाथजीचंच आहे काहीतरी स्वरूप, मला याच्याबद्दल माहिती नाही आणि इकडे कोण हाय पण नाही सांगायला म्हणून. बघा किती जुनं आहे हे सगळं. माझ्या आईने इकडे एक विश मागितली आहे आणि सगळ्यांनी इकडे बघा विश मागून असे दगड ठेवले आहेत. सगळ्यांची एक देवावरची श्रद्धा आहे आणि ती खरंच पूर्ण होते मनापासून मागितली तर, पण ती व्यवस्थित सगळ्यांच्या हिताची आणि चांगल्या कर्माची वगैरे पाहिजे. लोकांना दुःख देऊन आणि लोकांना त्रास देऊन कोणती इच्छा पूर्ण नाही होत. चॅनल निघाला माझे मिस्टर पण मागतायत, सगळ्यांनी मागितले तर माझे मिस्टर बोलतात मी का मागे राहू. खास तू आम्हाला पण भक्त भेटलेले आहेत आणि हे पण तिरुपती बालाजीला दरवर्षी जातात. आमचं तर एकच वर्ष झालं जाऊन आणि खरंच आवडलं तुमच्याबरोबर बोलून तुमच्याशी. आणि हे खरंच खूप जुनं ठिकाण आहे, खूप जुनं आहे. टॉक आहे, मंदिरच आहे आणि जुने लोक राहत असतील इकडे, पण आता कोण आहे नाही इथे सेवा करायला पण. हा चक्र, हा ते बघा ना ठेवलंय तिथे. हे बघा चक्र पण ठेवलंय, जगन्नाथजीचंच मंदिराचं आहे स्वरूप दुसरं. चला इथूनच दर्शन घेऊन जाऊ. आणि काय पूर्ण जंगल आहे आणि जंगलामध्ये हे सगळं वातावरण आहे. कसं वाटतंय? छान वाटते, मन प्रसन्न झालं. माझ्या आईची इच्छा पूर्ण कर परमेश्वरा. जगन्नाथ चकानन लीला. हे पण काहीतरी आहे पुराण काळातलं. इकडे चूल वगैरे पण दिसते, पण आम्हाला काय माहिती नाही आहे आणि कोण सांगणारं पण नाही आहे माहिती. यूट्यूबवर सर्च केल्यावर कदाचित माहीत पडेल. ये घर भी था लगता है किसी का. असं सगळं काही ना काहीतरी महत्त्व तर असतंच. झुला आहे बघ कृष्णाचा. इथे बघा कान्हाजीचा झुला आहे आणि माझ्या पण घरात लवकर असाच पाळणा येऊ कृष्ण भगवान. बारिश जैसा मौसम हो जाएगा. जय जगन्नाथ. आम्ही निघालो आहोत आता इकडनं पुरीमधून आणि आम्ही आता निघालो आहोत कोणार्क मंदिर आणि तिकडनं आणखीन कोणता मंदिर आहे दुसरा लिंगराजा. एक लिंगराजा मंदिरामध्ये जाणार आहोत दर्शन करण्यासाठी. आणि खरंच थकायला होतं आहे, ऊन आहे भरपूर, पण ठीक आहे दर्शन करून मन प्रसन्न पण होतं, बरं वाटतं. चला जय जगन्नाथ. मुझे कितना